लीड असेल आणि फ्रीडचा फायदा तर आमचे बारिश यावेळेस फक्त दिशा दिली आहे. 2 धावे साडी. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या झाली आता मात्र 19. 19 दुसरं षटक चालू असताना पुढील चेंडू उजेर मुजावर. यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता, बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही, मात्र एक धाव रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या 1 ने धावसंख्या झाली 20. दुसरं षटक चालू असताना मोहल्ला प्रीमियर लीग 2026 चे भव्य दिव्य आयोजन. आणि जर आपण बघितलं तर ग्राउंड तर एक चांगल्या पद्धतीचा ग्राउंड मोहल्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे सलमानने. तर पहिल्या षटकाचा विचार केला तर मोठे फटके आले होते, मात्र येणार दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी येतं चला की दाखवते सलमान. धावसंख्या 2 ने धावसंख्या झाली आता मात्र 22-22. दुसरं षटक चालू असताना पुढील चेंडू उजेर मुजावर. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावेसाठी. धावसंख्या झाली 24. यावेळेला पुन्हा एकदा 2 धावेसाठी. धावफलक दुहेरी धावेने पुढे जातोय. धावसंख्या झाली आता मात्र उर्वरित एक चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली आहे 26. बिनगडी बाद 26. दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा उजेर मुजावर. यावेळेस बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही आणि फलंदाज होते बाद सलमान बांगी बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस कमबॅक पद्धतीचा चेंडू होता, बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. यष्टीरक्षक तौसिफ यांच्या माध्यमातून फलंदाज होतो बाद मैदानाच्या बाहेर. सलमान बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा त्वरित. थोडं स्पीडअप करायचं, कारण आजच्या सत्राचा विचार केला तर 21 सामने आजच्या सत्रामध्ये खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडं स्पीडअप करायचं आहे. खरं तर एवढी मोठी स्पर्धा मोहल्ला प्रीमियर लीग रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा मानावी लागेल. प्रीमियर लीग मध्ये अर्थातच कॅश प्राइज रोख रक्कम 1,25,000. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक असेल 75,000, तृतीय पारितोषिक 55,000 आणि चतुर्थ पारितोषिक असेल. चला स्पीडअप करायचा पंच थोडासा. आणि गोलंदाजी मार्फत तर बघितलं तर द लेजंड खेळाडू म्हटलं जाईल मुबीन भाई. खरोखर मुबीन भाई एक लेजंड खेळाडू आहेत. मात्र पहिल्याच चेंडूवर पंच पनिशमेंट करतात, पण तसं चेंडू वाईड आहे, अतिरिक्त धाव आली आहे. यावेळेस 7 बाउन्स सीमारेषेवर चौकार. चेंडू टाकल्यानंतर फक्त बाउन्स झाला आणि चेंडू गेला सीमारेषेवर चौकार. 4 धाव्यांसाठी. धावफलक 4 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 31. चला नेक्स्ट मॅच असेल मायरा स्टार्स विरुद्ध अनिस रॉयल्स. दोन्ही संघांनी तयार राहायचं, नाणेफेकीसाठी यायचं आहे. मायरा स्टार्स विरुद्ध अनिस रॉयल्स. 7 चेंडूवर 4 चौकार मारले तर 2,000 रुपयाचा पारितोषिक रफिक भाई जटाब यांच्याकडून आलेला आहे. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न आणि यस चेंडू गेला सीमारेषेवर चौकार. यावेळेस वारीच्या बॅट मधून आला चौकार. यावेळेस धावसंख्या झाली आता मात्र 35. बारिश अप्रतिम फलंदाजी. दोन मोठे फटके या षटकामध्ये आले आहेत.
आमचे मुबीन भाई देखील लेजंड खेळाडू म्हटलं जाईल. नेहमीच आपण जर बघितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील गोलंदाजी करत असताना आपल्या नावाची छाप सोडली होती. धावसंख्या झाली 35. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तू मे झालं होतं आणि यावेळेस गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेला सीमारेषेवर चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 39. 39. यावेळेस पुन्हा एकदा सीमारेषेवर चौकार. वारिसच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा. अप्रतिम फलंदाजी यावेळेस वारिसच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा. अप्रतिम फलंदाजी. धावसंख्या झाली 47. जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष ठेवलं येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. चला नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी यायचं आहे. अब्रार गोलंदाजी मार्फत मोजम पहिल्या चेंडूवर केल्या टॅप. 1 बाउन्स सीमारेषेवर चौकार. शोहेबच्या बॅट मधून तडाखा. 4 धाब्यांसाठी यावेळेस पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलंय शोभेने. त्यांना देखील माहिती आहे 48 धावांचं आव्हान पार करायचं आहे. जर बारीकची आपण फलंदाजी बघितलं त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके आले होते. आणि नाणेफेकीचा कौल केला जातोय मायरा शार्क्स विरुद्ध अनिस रॉयल्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. यावेळेस नो चेंडूवर पंचाने केले पनिशमेंट. 9+2 अशा एकूण 3 धावा आल्या. त्या धावसंख्या झाली आता मात्र 7. पहिल्याच षटक चालू असताना मुझम यांचा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि किती फ्रीड असेल शोएब यांच्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा 2 धाब्यांसाठी नाणेफेकीचा कौल जिंकलाय मायरा स्टार्सचा संघाने. आपलं निर्णय कळून लगेच आपण मैदानामध्ये उतरायचा सामना झाल्यानंतर. धावसंख्या झाली 9. पहिलं षटक चालू असताना मोझम यांचं. यावेळेसचा फॉलो थ्रो मध्ये चेंडू राहतोय. कोणतीही धाव नाही. डॉट चेंडूची संख्या झाली मोझमच्या माध्यमातून.
48 धावांचं आव्हान पार करताना पहिलं षटक चालू असताना धावसंख्या मात्र झाली आहे 9. यावेळेस अप्रतिम क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मोहसिन स्वतः फारीज फाल्कोन संघाचे ओनर आहेत मोहसिन आणि त्यांच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण कमालीचं क्षेत्ररक्षण धावसंख्या झाली 10. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी कमबॅक पद्धतीचा चेंडू होता मोझम यांचा धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली 10. उर्वरित एक चेंडू शिल्लक या षटकातील. यावेळेस चेंडू गेला सीमारेषेवर चौकार अब्रारच्या बॅटमधून आला चौकार धावसंख्या 4 ने वाढली धावसंख्या झाली आता मात्र 1-4. 14 एक षटकाचा खेळ संपला धावसंख्या झाली 14. 48 धावांचं आव्हान पार करत असताना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. एक षटकाचा खेळ संपला दुसरा षटक घेऊन बारिश जर फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले चौकारांची आदेशबाजी शेवटच्या षटकामध्ये ज्याने केली असा बारिश यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. पुढील चेंडू बारिशचा यावेळेस फटका फसला आणि फलंदाज होतोय बाद मैदानाच्या बाहेर शोहेब बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारायचा होता मात्र फटका फसला आणि झेल टिपला इथे अनिसेने. नवीन फलंदाज आला मैदानामध्ये उजेर मुजावर. जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. यावेळेस उजेरच्या बॅट मधून आल्या चेंडू जातो सीमारेषेवर चौकार 4 धाव्यांसाठी. धावसंख्या 4 ने वाढ धावसंख्या झाली आता मात्र 18. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. उजेर येणाऱ्या पहिल्याच चेंडूवर आक्रमक झालाय आणि चेंडू गेला सीमारेषेवर चौकार. उजेरचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये रोडा काश्मीर संघातून खेळत असताना अप्रतिम फलंदाजी आपण बघतो त्याच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेस मात्र कोणतीही धाव नाही डॉट चेंडूची सांगता झाली आहे बारिशच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 30 धावेची गरज आहे. धावसंख्या झाली 18. यावेळेस थोडीशी मिसफीड होते मोहसिनच्या माध्यमातून चेंडू गेला सीमारेषेवर चौकार 4 धाब्यांसाठी. धावसंख्या 4 ने वाढली धावसंख्या झाली आता मात्र 22-22. यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव रोखू शकते संघाची धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या झाली आता मात्र 23-23. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. 7 चेंडू 25 धावेची गरज.
यावेळेस पंच करतात पनिशमेंट. दोन्ही हात हवे तर पहिला सांगता चेंडू वाईड आहे. धावसंख्या झाली 24. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज अजूनही देखील. पुढील चेंडू अब्रार. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. काय होईल सामन्यामध्ये? यस, यावेळेस देखील मिड स्पीड होते, झेल होता, मात्र झेल सोडतोय मोजम. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. येणाऱ्या 6 चेंडूवर 7 चौकार मारावे लागतील जर सामन्यात विजय प्राप्त करायचा असेल तर. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. चला, टीम मीटिंग थोडी कमी करायची आहे, सामन्याला सुरुवात करायची. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये. दोन्ही संघाचे 10वा प्रतिनिधी इथे नाही आहे. गोलंदाजी मार्फत शाहरुख. दोन्ही संघाचा 10वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवर केलं प्रहार, चेंडूला सीमारेषेवर चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. येणाऱ्या 5 चेंडूवर 5 चौकार मारावे लागतील. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. यस, 5 चेंडू 20 धावांची गरज असताना अर्थातच नो आलाय. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. याच्या पुढील सामना मायरा स्टार्स विरुद्ध अनिस रॉयल्स. नाणेफेकीचा कौल जिंकलाय अर्थातच मायरा स्टार्स संघाने. आणि नक्कीच फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्रासाठी पाचारण केलंय अनिस रॉयल संघाला. आणि फ्री हिट असेल या चेंडूवर. जिंकण्यासाठी 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. फ्री हिटचा चेंडू होता, मात्र त्याचा भरपूर समाचार घेता आला नाही आणि डॉट चेंडूची सांगता झाली आहे. यावेळेस कमबॅक. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज येणाऱ्या 2 षटकामध्ये. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज येणाऱ्या 1 चेंडूवर. यावेळेस नो पुन्हा एकदा. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आणि फ्री हिट असेल. हॅलो, यस, इथं सामना जिंकला अर्थातच फारिज फाल्कुन या संघाने.